तिलोत्तमा मॅडम, तुमचं आवरलं असेल तर निघूया. 1-2 सह्या राहिल्यात, तेवढं झालं की निघूया. ओके चालेल, मला सांगा म्हणून. हां सर. नाही तुम्ही येणार होतात ना, मी थांबले होते तुमच्यासाठी ऑफिसमध्ये. नाही सर, मी थांबू शकते पण काही प्रॉब्लेम नाही. पण 2 दिवस ओके. नाही सर, तुम्ही चेक द्यायला येणार म्हणाला होतात ना. सर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही या 2 दिवसांनी. तुम्ही मला जर चेकच्या डिटेल्स दिल्यात ना तर मी बुकिंग कन्फर्म करू शकेन तुमचं. नाही नो प्रॉब्लेम येस. थँक्यू सर. काका काय ग? एक कपल आलं होतं, त्यांचा हा चेक. अरे वा, म्हणजे आज दिवसा अखेर स्कोर वाढला तुझा. काय कुणाचा स्कोर वाढला? आदितीचा. आणि इतरांचं काय? मला लवकर स्कोर सांगा. रजनी मॅडम, तुम्ही करत बसा गणित, मला नाही माहित. रजनी मॅडम, असा त्रागा करून उपयोग नाही. तुम्हाला उत्तर हे द्यावंच लागणार, कारण हे सगळं रेकॉर्ड मला वहिनी साहेबांना कळवावं लागणार आहे. 29 क्लायंट आहेत माझे. 29. जुई मॅडम, 20. नवरे, आला तुमचा आवडता 0. माझे 26च. आणि नंदिनी पण जैसे थे. जय सर, तुमची काय प्रगती? काका 20च क्लायंट आहेत माझं. मी उगीच नाही सांगत काम करा म्हणून. 20. आदिती मॅडम, माझे 30. म्हणजे सगळ्यात जास्त तुझे क्लायंट झाले. म्हणजे स्टार ऑफ द वीक आदिती झाली. आदिती, अभिनंदन. थँक्यू. कदम सर, याची नोंद तुम्ही ठेवा. का? कारण इन्सेंटिव्ह पगारात ऍड करायला लागणार आहे. हा बरोबर. बरं नवरे, तुमचं झालं असेल तर आम्ही निघू का? हो, निघा. थँक्यू. बाय एव्हरीबडी. बाय बाय बाय. अदिती, कॉंग्रॅट्स. थँक्यू. फक्त सुरुवात आहे. सो रजनी, मी स्टेशन मध्ये जातो, कंपनी आहे. येतेस? चला. चल. कॉंग्रॅट्स. थँक्यू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. ऐक ना, तुझा हा सक्सेस सेलिब्रेट करायला कुठेतरी जाऊया, कॉफी प्यायला. खूप छान आयडिया आहे ही, पण आपण आता घरी जाऊया. अरे ती फक्त एक छोटी कॉफी. हा एकच इन्सेंटिव्ह मिळालाय, एवढ्यानी हुरळून जायला नको आपल्याला. चल. चला. अरे वा, आज वेळेच्या खूपच आधी आलात तुम्ही. हो, ऍक्च्युली मीच घरी येण्याची घाई केली. एवढं घाबरता तुम्ही यांना? नाही, तसं नाही. म्हणजे नाही घाबरत? असं कसं? घाबरायला हवं. घर मालक आहेत ना ते तुमचे. काकू, आज घाईत घरी येण्याचं तसं कारणही आहे. एक गुड न्यूज आहे आणि ती तुम्हाला कधी देते असं झालं म्हणून आम्ही घाईत घरी आलो. अरे वा, मग लवकर सांग बरं काय ते. मी स्टार ऑफ द वीक झाले आणि
तेही पहिली स्टार ऑफ द वीक. वा वा, अगदी छानच बातमी दिलीस. आणि तसंही मला खात्रीच होती तू जिंकणार म्हणून. असेच यशस्वी व्हा. आणि जय तूही. हो. देवापुढे साखर ठेवते हा मी. काका, पाया पडते. काका, आज ऑफिसमध्ये सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं. खरं तर जिंकणं खूप कठीण होतं. पण आज लकीली एक क्लायंट आला आणि त्यांनी माझ्याबद्दल विचारलं आणि म्हणूनच मी जिंकले. अगं मग बरंच झालं ना आदिती. काकू, जर मी अशीच दर आठवड्याला स्टार ऑफ द वीक झाले तर त्या पैशानी आम्हाला अण्णांच्या बायपाससाठी ऍडव्हान्स रक्कम भरता येईल. काका, काका सगळं ठीक होईल ना? अण्णांची बायपास काका, आम्ही फ्रेश होऊन येतो, मग आपण बोलू. काका, तुम्ही लवकरच बोलाल आमच्याशी. म्हणजे किमान आदितीशी तरी. काका, आदिती दुसरा जॉब शोधते. म्हणजे निदान प्रयत्न तरी करणार. आणि जर तिला दुसरा जॉब लागला तर तिला इथे खोटं बोलण्याची गरज नाही. असं काय मी लोनमुळे अडकून बसलो ना. आणि म्हणून म्हणतो, माझ्याशी नाही पण निदान आदितीशी तरी बोलाल ना. नेहमीपेक्षा जरा बरा गेला ना आजचा दिवस. आदिती, काका आपल्याशी जरी बोलत नसले तरी आपली खूप काळजी येते. खूप काळजी करतात ते, त्यांच्या नजरेतनं चुकत नाही. खरंय, पण आपण मात्र त्यांच्या बाबतीत चुकतोय. जी माणसं आपली एवढी काळजी करतात, आपल्यावर इतका विश्वास आहे त्यांचा, त्याच माणसांना आपण फसवतोय. जे आज ऑफिसमध्येच बघ ना, आऊंनी माझ्या एका शब्दाखातर ती टार्गेट स्कीम पुन्हा सुरू केली. खूप गिल्टी वाटतंय मला. आदिती, मला कळतंय तुला काय वाटतंय. आणि आपण कधी ना कधीतरी सगळ्यांना खरं सांगणारच होत ना. फक्त ती वेळ अजून आली नाही. आणि आता आपण जी काही मेहनत घेतोय ती पण कामी येते ना. थोड्या थोड्या चांगल्या गोष्टी घडतायत. आदिती, तू प्लीज असा चेहरा पाडून नको राहूस. पण जय, आदिती, तू नेहमी माझा मोराल वाढवतेस ना. आज मी तुला म्हणतो, बी पॉझिटिव्ह. सगळं चांगलं होईल. ये होई ना बात.
ये है स्टार ऑफ द वीक. अरे अजून 3 आठवडे बाकी आहेत जय. आज ठरलीस ना स्टार ऑफ द वीक, तशी अजून 3 वेळा सहज ठरशील. अण्णांची जबाबदारी आणि आपली गरज यासाठी तर आपल्याला मेहनत करावीच लागणार. दुसरं काही पर्याय नाही आपल्याकडे. पण जय, मला एक प्रश्न पडलाय. आज त्या क्लायंटनी येऊन नेमकं माझंच नाव कसं सांगितलं? मी तुला या आधीही सांगितलंय, मी काही केलेलं नाही. आणि बघ, मी जरी तुझा नवरा असलो तरी ऑफिसमध्ये मी तुझा कॉम्पिटिटर आहे. मलाही बनायचं आहे स्टार ऑफ द वीक. जय, थट्टा करतोयस ना माझी? नाही, कौतुक करतोय. पण मला एक डाऊट आहे अदिती. मला असं वाटतंय तुझ्याकडे क्लायंट देवांनी पाठवला. काय? अविनाश देवांनी. म्हणजे त्यांची अशी इच्छा असेल की स्टार ऑफ द वीक तूच बनावस. जय प्लीज. म्हणून त्यांनी हा क्लायंट पाठवला अगदी लास्ट मोमेंटला. जय, उगाच काहीतरी बडबडू नकोस हा. अविनाश सर असं काही करणार नाही. अगं, थट्टा केली मी. पण अदिती, काही म्हण, दरवेळी आपल्या प्रश्नांना उत्तर मिळतंय. माझ्या कामाचा गेलेला चान्स त्याच दिवशी मला पुन्हा मिळाला. आता आपल्याला गरज आहे तर आज तू स्टार ऑफ द वीक ठरलीस. उत्तर मिळतायत आपल्याला. उत्तर मिळत आहेत, पण समाधान नाही. जय, किमान 3 आठवडे जर मी स्टार ऑफ द वीक झाले तर त्या पैशातून हॉस्पिटलचा ऍडव्हान्स सुद्धा भरता येईल. अदिती, वेळ बदलतीये अदिती. आपल्याला हवी असलेली परिस्थिती आजूबाजूला तयार होते. सो प्लीज बी पॉझिटिव्ह. मी सांगतो ना, म्हणजे विश्वास ठेवच. अरे मुलांनी आता ह्या वयात एन्जॉय नाही करायचं, करायचं कधी? आपल्या वयाचं झाल्यावर. मग नाही, तू सांगते ना, सांग. मी सांगितलं म्हणून. हा, ते मी ठेवतो रे फोन. ते जरा महत्वाचं काम आहे माझं. हा, काय हो, काय काय चाललंय काय तुमचं? कुठं काय? काही नाही, जरा फोन ते जरा चालत नव्हतं बरोबर, म्हणून जरा बघत होतो. मला काहीच कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? काय कळलंय तुला? सारखी धावपळ चालू असते तुमची. कुणाशी तरी फोनवर तरी बोलत असता, नाही तर सारखं काहीतरी करत असता. काय लपून छपून कुणाला फोन करता? आता काय लपून छपून फोन करायचं वय आहे का माझं? म्हणजे आजकालची पोरं कशी झोपताना डोक्यावर चादर घेऊन आतमध्ये गप्पा मारतात, नाहीतर मेसेज पाठवत राहतात. त्या दिवशी त्या साठेंच्या नातवाचे मेसेज साठेंच्या बायकोने वाजले. बच्चू, सोना, बाबू. तिला म्हटलं, नातवानी पाळणं घर उघडले की काय? हे बघा, हुशारीने विषय बदलू नका. काय हो, काय घरात कंटाळा येतो म्हणून नोकरी वगैरे शोधताय की काय? पेन्शन घ्यायच्या वय म्हणजे नोकरी कशाला शोधू मी? अरे काय नोकरी करायचं वय आहे का माझं? आणि नोकरी करण्याकरता आता काय कमी पडतंय? उगाच आपलं काहीतरी. अहो मग काय ते पॉलिस्या वगैरे विकताय का? उचलली जीभ लावली टाळ्याला. अगं मी कधी कुठली पॉलिसी विकत घेतली आहे का जी मी दुसऱ्याला विकीन? मग हा, त्या मुलांना भाडे करू ना. हो, भाडे करू ना. त्यांना जसं त्यांच्या कंपनीकडून टार्गेट मिळालंय तसं तुम्हाला टार्गेट वगैरे मिळालंय की काय? नाही म्हणजे सकाळी जे बाहेर जाता ते सूर्य मावळल्यावरच येता. तसं काही नाहीये. माझ्या मित्रांकडे काही चांगली कार्य निघालेत ना, म्हणून जातो आम्ही सगळे मदत करायला एक दुसऱ्यांना. काय त्यामुळे बरं वाटतं.
वेळही चांगला जातो. काय हसायला काय झालं आता? नाही, तुमची मदत होते का त्यांना? म्हणजे काय काय म्हणायचं का तुला? मी मदत नाही करू शकत? अहो नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. बस बस बस, काय बोलू नकोस आता. पुरे झाली हो थट्टा. परत काय जेवायचं बघणार आहेस की तुझ्या बोलण्यावरच पोट भरायचं आमचं? हो हो हो, झालंय झालंय. अदिती, हे घे. जय, हे काय करून ठेवलेस तू? अगं भाजी चिरून हवी होती ना तुला, मग बघ कशी मस्त फाईन चिरली. मज्जा आली. मजा आली म्हणून सगळी चिरली आणि एवढे तांदूळही धुवून ठेवलेत. अदिती तू चिडू नकोस, तुला माहितीये मी गोंधळतो. नाही, गोंधळत नाहीस तू, गोंधळ घालतोस. गोंधळ घालतो म्हणजे? मग काय? अरे एवढी प्रेमाने बायकोला मदत करा आणि वर हेही ऐकून घ्या, मग कशाला मदत करायची? एक्झॅक्टली, कशाला मदत करायची? तू नको करूस मदत, तू जा. आता तर मी नाहीच जाणार. जे जा म्हटलं ना, जा तू इकडून. नाही, मी नाही. तू जा. अरे 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 अरे, काय कशाला भांडताय एवढे? हिला विचारा. अरे संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतच. पण म्हणजे ते एवढं मनावर घेतलं की काय तुम्ही? अगदी किचन मध्ये येऊन भांडताय. काकू, मी नाही, हा त्रास देतोय मला. त्रास? काकू, हिला ना टॅलेंटची कदर नाहीये. ही भाजी बघा कशी चिरली. छान छान. उद्या ऑफिस मध्ये सगळ्यांचा डबा तुम्हीच नेणार आहात का? अरे एवढी कशाला चिरलीस? आपण महिन्याभराचं सामान एकदाच आणतो, पण महिन्याभराची भाजी अशी कुणी एकदाच चिरत नाही काही. काकू, मी काय म्हणते, आज तुम्ही नका ना करू स्वयंपाक. म्हणजे जयनी जर एवढ्या प्रेमाने एवढी भाजी चिरून ठेवलीच आहे, तुमचं आणि काकांचं जेवण आज मीच बनवलं तर? अगं विचारतेस काय त्यात? मला चालेल ग, आयतं जेवायला मिळत असेल तर काय. आणि त्यात तुझ्या हातचं खाऊन तर इतके दिवस झालेत ना, मी काही ही संधी सोडणार नाही. पण तुझ्या काकांचं माहितीये ना तुला, ते किती हट्टी आहेत. तू सगळा स्वयंपाक केलास असं कळलं ना तर ते मुळीच खाणार नाहीत. मी असं करते, मी त्यांच्यासाठी खिचडी टाकते. काकू, अगं त्यांच्या वागण्याचा आपल्याला किती त्रास होतो. तुम्हाला भाडेकरू म्हणतात ना, तेव्हा इतकं जीवाला लागतं ना, मग त्यांच्या पण जीवाला जरा कळा लागू देत ना. हो काकू, पण अगं तू नको विचार करूस, तू कर स्वयंपाक. आणि हो, आज सगळं काकांच्या आवडीचं कर बर का. आणि मी इथे तुझ्याकडे बघ. मी आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला. काका, भूक लागली असेल ना? अरे वा, आज माझ्या आवडीचं जेवण आहे. काय ग हे? जेवण बघून माझ्या पोटात कावळे नाचायला लागले अगदी. आज एवढं माझ्या आवडीचं जेवण केलं म्हणजे काहीतरी हवं असणार हिला. माझ्या बायकोला काही हवं असेलही, पण त्यासाठी इतरांनी हसायची गरज नाही. वा वा. काय ग,
आज काही खास बेत आहे की काय? का काय झालं? नाही म्हणजे तुझं मूड चांगले असल्याशिवाय सगळंच माझ्या आवडीचं करणार नाहीस तू. जेवण पाहून खुश झालो अगदी मी. हो, हे इतकं साधं जेवण पाहून इतकं खुश व्हायचं? हे तुझं आवडतं मला. सगळं करायचं आणि मग म्हणायचं एवढंच तर केलंय. मग चुका केल्या ते एवढ्याच तर केल्या असं म्हणायचं. हे तुमचं कौतुक आहे का टोमणे मारताय? अर्थातच कौतुक. आणि काय आज करावं लागणार. अगं मगाची फोडणीचा काय सुगंध येत होता. वा चल 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 जेवूया लवकर. अहो थांबा. काय झालं आता? काय रांगोळी घालून पाटावर बसवणार आहेस की काय जेवायला? सगळेच गैरसमज आहेत तुमचे. म्हणजे हे जय आणि आदितीचं जेवण आहे.